गुजरात एटीएसच्या टीमनं शनिवारी 8 नोव्हेंबरला अहमदाबाद मेहसाणा महामार्गावरील अडालज टोल प्लाझाजवळ गस्त घालताना एक गाडी अडवली। या गाडीचं चेकिंग करण्यात आलं तेव्हा गाडीमध्ये 2 ग्लॉक पिस्तूल, एक बॅरेटा पिस्तूल, 30 जिवंत काडतुसं आणि 4 लिटर कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल मिळालं। गाडीमधल्या माणसाला बाहेर काढण्यात आलं। चीनमधून MBBS केलेला आणि पेशानं डॉक्टर असलेला अहमद मोहिउद्दीन सय्यद याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। अहमदच्या तपासात आणखी 2 जणांचा त्याच्या या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आणि एका भयंकर कटाचा उलगडा झाला। एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार या कटाचा मास्टरमाइंड असणारा अहमद मोहिउद्दीन सय्यद हा गेल्या वर्षभरापासून गुजरात एटीएसच्या रडारवर होता। त्याच्यासह त्याच्या दोन्ही साथीदारांच्या हालचालींवर एटीएसचं बारीक लक्ष होतं। त्या तिघांचं लोकेशन ट्रेस केलं जात होतं। 8 नोव्हेंबरला गुजरात एटीएसचे DSPंना अहमदविषयी टीप मिळाली होती। तो अहमदाबादमध्ये असल्याचं कळताच त्यांनी गुजरात पोलीस आणि एटीएसच्या टीमनं सापळा रचून त्याला भर रस्त्यात गाठलं आणि अटक केली। त्याच्या गाडीत पोलिसांना शस्त्र आणि लिक्विड केमिकल्स सापडले। हा अहमद नेमका कोण आहे तर एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार तो एक डॉक्टर असून त्यानं चीनमधून MBBSचे शिक्षण घेतलंय। 35 वर्षीय अहमद हा हैदराबाद येथील रहिवासी आहे, मात्र तो कायम फिरतीवरच असायचा। पाकिस्तानातील अनेकांच्या तो संपर्कात होता। गुजरात एटीएसनं केलेल्या अटकेनंतर त्याची चौकशी सुरू झाली। सगळ्यात आधी त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली। त्यात पोलिसांना 2 फोन नंबर असे मिळाले की ज्यावर त्याने वारंवार कॉल केल्याचं आढळून आलं। हे नंबर ज्यांचे होते त्या दोघांच्या हालचालींवर पोलिसांची बारीक नजर होती। त्यांचा दहशतवादी मॉड्यूलशी संबंध असल्याचा एटीएसला संशय होता। यापैकी एक होता आझाद सुलेमान शेख, वय वर्ष 20, आणि दुसऱ्याचं नाव होतं मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम, वय वर्ष 23। हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून त्यांना अटक करण्यात आली गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातून। या दोघांनी राजस्थानच्या हनुमानगडमधून शस्त्र मिळवून ती डॉक्टर सय्यदला पुरवली होती। तीच शस्त्र घेऊन गुजरातमध्ये पुरवण्यासाठी सय्यद आला होता आणि डिलिव्हरी पूर्ण करून तो हैदराबादला परतणार असल्याचं त्यानं स्वतःच पोलिसांसमोर सांगितलं। एटीएसच्या चौकशी सय्यदनं दिलेल्या माहितीनुसार भारतात हल्ला घडवून आणण्यासाठी त्यानं गांधीनगर जिल्ह्यातील कलोलमध्ये एका निर्मनुष्य ठिकाणी शस्त्र जमवली होती। त्यांचा म्होरक्या अबू खदीजा हा मूळ अफगाणिस्तानचा असून खुरासान येथील इस्लामिक स्टेटशी संबंधित आहे। तोच पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून या टोळीला शस्त्र पुरवत होता। डॉक्टर सय्यद, आझाद सुलेमान शेख आणि मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम हे तिघेही ISISशी संबंधित असल्याची माहिती आहे। या तिघांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे CDR मधून आणि चौकशीतून बाहेर आलेल्या माहितीनुसार गेल्या 1 वर्षापासून ते संवेदनशील ठिकाणांची माहिती घेत होते। या तिघांनीही लखनौ, दिल्ली व अहमदाबादमधील अनेक ठिकाणांची रेकी केली होती।